श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। कालचे दोन्ही व्हिडिओ नक्की बघा, कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनचे व्हिडिओ मी सध्या टाकत आहे। आज नाहीये पण मी रोज टाकतेय। वेगवेगळ्या टेक्निक ज्या स्वतः मी वापरतेय, बऱ्याच जणांना देतेय आणि अनेक जणांना त्याचा फायदा होतोय पर्सनली, आणि त्यानंतर ते तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत। त्यामुळे एक 3-4 दिवसापूर्वीपर्यंतचे सगळे व्हिडिओ अवश्य बघा, जेणेकरून तुम्हाला भरपूर त्याचा लाभ होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नवग्रह, आपले नवग्रह तुम्हाला माहिती आहेत की नवग्रह आपले स्ट्रॉंग असणे अत्यंत जास्त महत्त्वाचे आहे। नवग्रहातला एक ग्रह जरी बिघडला तरी आपल्या आयुष्यात बरेचसे प्रॉब्लेम निर्माण होतात। त्यामुळे नवग्रह आपले मजबूत असणे किंवा नवग्रह व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे। आता समजा माझा नवग्रह मधला सूर्य नीट नसेल, तर माझ्या मुलाच्या पत्रिकेमधला चंद्र नीट नसेल, तर माझ्या मुलीच्या पत्रिकेमधला बुध नीट नसेल, म्हणजे प्रत्येकाला काही ना काहीतरी, प्रत्येक घरात 3-4, 5-6 मेंबर असतात। प्रत्येकाचा एक ग्रह जरी खराब झाला तरी घरातल्या सगळ्यांचंच वातावरण बिघडतं। कधी तब्येत बिघडते, कधी प्रापंचिक अडचणी येतात, कधी आर्थिक अडचणी येतात, कधी मानसिक अडचणी येतात। अशा अनेक अडचणींनी आपल्याला नवग्रह घेरतात। आता नवग्रह मंदिरामध्ये रोज जाऊन दर्शन घेणे किंवा त्यांना तेल वाहणे किंवा काय, हे सगळं आपल्याला शक्य नाहीये, कारण काही शहरांमधून नवग्रह मंदिरच नाहीये। तर अशा वेळेस काय करावं? तर अशा वेळेस तुम्हाला ही जी नवग्रह चौकी आहे, हे बघा, ही नवग्रह चौकी आहे, यामध्ये सगळे ग्रह तुम्हाला दिलेले आहेत। यांची जर पूजा दररोज तुम्ही घरामध्ये कराल, हे बघा, ओम श्री नवग्रह शांती यंत्र असे त्याचे नाव आहे। खूप छान चौकी आहे ही जर नवग्रह चौकी तुम्ही घरामध्ये देवघरामध्ये ठेवली तर याची रोज कोरडी पूजा, याला पाणी वगैरे काही लावायची गरज नाही। ओल्या कपड्याने पुसायची, हळदी कुंकू आणि फूल व्हायचे, बस एवढेच करायचे। ही तुम्ही जर रोजच्या रोज पूजा केली तर तुमचे नवग्रह अर्थातच स्ट्रॉंग होतील। याशिवाय तुम्हाला काय रेमेडी करता येतील, आता ही जर मागवायची असेल 100% घ्या। माझ्या स्वतःच्या देवघरात आहे, तर खाली नंबर दिलेला आहे, त्यावर संपर्क साधा। आता नवग्रह रेमेडी बघूया की एक ग्रह सुधारण्यासाठी आपल्याला काय काय रेमेडी करायच्या असतात। सगळ्यात पहिला घेऊया सूर्यग्रह। सूर्यग्रह म्हणजे काय? सूर्य म्हणजे आपले वडील। सूर्यग्रह ज्यांचा खराब असो किंवा नसो, आपला सूर्य मजबूत राहणं खूप गरजेचं आहे। सिंह राशीचा तर स्वामी सूर्य आहे। सूर्य ज्यांचा मजबूत हवा आहे असं ज्यांना वाटत आहे, त्यांनी आपल्या वडिलांची भरपूर सेवा करावी, त्यांना खायला प्यायला घालून खुश ठेवावे। तुम्ही लहान असाल तर त्यांचे पाय दाबणे, पाठ दाबणे या गोष्टी कराव्यात, मोठ्या असाल तरीही कराव्यात। वडिलांची सेवा, वडिलांच्या गरजा पुरवणे म्हणजेच आपला सूर्य चांगला होणे असे म्हटले जाते। त्याचप्रमाणे सूर्याला गुळ चण्याचा प्रसाद दाखवून ते गरिबांमध्ये वाटणे, याने सुद्धा सूर्य मजबूत होतो। त्याचप्रमाणे गरिबांना तुम्हाला हे काही गोष्टी वाटता आल्या, गुळ चणे पिवळ्या रंगाचे, तर तुमच्यासाठी खूप चांगले आहे। पूर्व दिशेला चेहरा करून दररोज सूर्य नमस्कार घातलेत तर सूर्याची भरपूर सेवा होऊन सूर्यग्रह मजबूत होईल। आता सूर्यानंतर येतो चंद्रमा। चंद्रमा म्हणजे आपली आई। आपल्या आईची सेवा भरपूर करा, तुमचा चंद्रमा शांत होईल। कधी आईचं डोकं दाबा, कधी आईचे पाय दाबा, कधी जे काय आईच्या अडचणी आहेत त्या बघा। आईला औषधं देऊ शकत असाल तर औषधं द्या। तुमची जर परिस्थिती चांगली असेल, आईला कुठे फिरायला तीर्थक्षेत्राला नेऊ शकत असाल तर ते न्या। तुमचा चंद्रमा जो आहे तो शांत होईल। त्याचप्रमाणे चंद्रमा बिघडला की काय बिघडते? मनशांती बिघडते। त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, तर तुम्हाला इमोशनल पण तुम्ही होऊ शकता। त्याचप्रमाणे तुम्हाला आनंदी असं वाटत नाही, त्यासाठी उपाय सांगते की चांदीच्या ग्लासमधून पाणी प्यायचे। चांदीचा ग्लास आता प्रत्येकाकडेच असेल का? नाही असेल, पूर्वजांकडचे चांदीचा ग्लास, तांब्या असं काही असेल तर त्यातनं तुम्हाला पाणी प्यायचे, तुमचा चंद्र चांगला होईल। नसेल तर तुम्ही आईची सेवा करा आणि 1 लोटा रोज शिवलिंगावर तुम्हाला म्हणजे महादेवाच्या मंदिरात 1 लोटा जल रोज घालायचे आहे। त्याचप्रमाणे गळ्यात, हातात,
पायात चांदीची पैंजण, जोडवी, पुरुषांनी चांदीची चेन, चांदीचं हे ब्रेसलेट हे घातल्यामुळे सुद्धा, चांदी वापरल्यामुळे सुद्धा चंद्र तुमचा शांत होतो। त्यामुळे चांदी वापरणे हा चंद्र शांत होण्यासाठीचा उपाय आहे। पुढे आहे मंगळ। मंगळ ग्रह बिघडला की लग्नामध्ये भरपूर प्रॉब्लेम येतात, जोडीदाराबरोबर भरपूर प्रॉब्लेम येतात। अशा वेळेस हनुमानाची सेवा, पुरुषांनी संकल्पयुक्त 43 दिवस हनुमान चालीसा वाचावी, तुमच्या वैवाहिक अडचणी दूर होतील। संकल्पयुक्त म्हणजे काय तर हातामध्ये फूल, पाणी, अक्षता घ्यावे, तुमचे नाव व गोत्र माहित नसल्यास काश्यप म्हणावे आणि 43 दिवस हनुमान चालीसेचा संकल्प करावा। हनुमान चालीसेचा संकल्प करताना नॉनव्हेज, मांसाहार, मद्यपान त्याचप्रमाणे ब्रह्मचर्याचे पालन करणे अत्यंत जास्त गरजेचे असते। 43 दिवसाचा संकल्प करून रोज 3 वेळा, सकाळी, दुपारी, संध्याकाळी अशी 3 वेळा हनुमान चालीसाचे स्त्रियांनी 21 दिवस आणि पुरुषांनी 43 दिवस पठण करावे। तुमचा मंगळ ग्रह मजबूत होण्यास मदत होईल। लक्षात ठेवा, संकल्प एकदा केला की मोडायचा नाही, म्हणून स्त्रियांनी पिरियड झाल्यावर बसावे 21 दिवस आणि पुरुषांनी 43 दिवस। पुढे आहे बुधग्रह। बुधग्रह म्हणजे रोज एक वेलदोडा खाणे, अत्यंत सुंदर उपाय। रोज एक वेलदोडा खा, त्यातून तुम्हाला वेगवेगळ्या आपल्या शरीराला पोषक तत्व तर मिळतील, शिवाय तुमचा बुध मजबूत होईल। त्याचप्रमाणे तुम्हाला हिरव्या रंगाचा रुमाल तुमच्या जवळ ठेवायचा आहे। जिथं तुम्ही डेस्कवर किंवा रुमाल तुमच्या पॉकेटात वापरू नका, कारण हिरव्या रंगाचा रुमाल खूप कमी जण वापरतात, पण जवळ कायम ठेवा। स्वच्छ एक हिरवा रुमाल, लेडीज वापरू शकतात, पण जेंट्सनं जर हिरवा रुमाल खिशातनं काढला तर त्याला हसलं जाईल, म्हणून खिशात ठेवा, तुमच्या ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये ठेवा, पण तुमच्या जवळ सतत असू द्या, म्हणजे तुमचा बुध सुधारण्यास मदत होईल। गुरु मजबूत होण्यासाठी मी तुम्हाला नेहमीच उपाय सांगत असते की हळदीचा तिळक लावणे हा गुरु मजबूत होण्यासाठीचा सगळ्यात उत्तम उपाय आहे। त्याचप्रमाणे ओळीने 43 दिवस आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद घातल्याने गुरुग्रह सुधारतो। आपल्या गुरूंची म्हणजे जसं की स्वामी समर्थ महाराज, साईबाबा महाराज, गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, जे कुठले आपले तुम्ही ज्यांना मानता त्या गुरूंची सेवा करणे, किंवा तुम्ही ज्यांना गुरु मानता हे सगळे सोडून ज्यांना तुम्ही गुरु मानता, मनुष्य गुरु, त्यांची सुद्धा सेवा करणे, यामुळे सुद्धा तुमचा गुरुग्रह एकदम चांगला होतो। त्याचप्रमाणे केळाचे वृक्ष मंदिरामध्ये दान केल्याने सुद्धा गुरुग्रह सुधारतो। गुरूंबद्दल वाईट बोलणे, कुठल्याही ॲस्ट्रोलॉजर म्हणजे ज्योतिषशास्त्रात जे सांगतात, जसं की मी तुम्हाला सांगते असंच धरून चाला, तर अशा लोकांबद्दल वाईट बोलणे टाळा, तुमचा गुरुग्रह चांगला मजबूत होतो। त्याचप्रमाणे शुक्र म्हणजे पत्नी। शुक्र म्हणजे काय? शुक्र ग्रह म्हणजे पत्नी। ज्याचा शुक्र स्ट्रॉंग त्याचं आयुष्य स्ट्रॉंग असंच म्हटलं जातं, कारण शुक्र देतो लक्झरियस आयुष्य, आपल्याला सगळं काही मिळवून देतो, आणि पत्नी सुखी नसेल सगळं काही काढून घेतो। म्हणून तुमच्या पत्नीला सुखी ठेवा, पत्नीला शुक्रवारचे गिफ्ट देत जावा, पत्नीला चांदी गिफ्ट करा, पत्नीला परफ्यूम गिफ्ट करा, पत्नीला गजरा गिफ्ट करा, पत्नीला खुश ठेवा, तुमचा शुक्र ग्रह मजबूत होईल। त्याचप्रमाणे तुम्ही रोजचे कपडे घालता त्याच्यावर परफ्यूम, अत्तर काही ना काही आठवणीने लावा, चांगले इस्त्रीचे स्वच्छ कपडे घाला, शुक्र ग्रहाला या गोष्टी खूप आवडतात। चांगले क्वालिटीचे तुम्ही जर अफोर्ड करत असाल तर चांगल्या प्रतीचे घड्याळ घाला, जे बंद वगैरे पडत नाही, चांगले घड्याळ घाला। जसं की लेडीज असाल, ब्युटी पार्लरची आवड असेल तर शुक्रवारी केस कापणे, नखे कापणे, आयब्रोज करणे, फेशियल करणे, पुरुषांनी दाढी कटिंग करणे, या गोष्टी शुक्रवारी करा, तुमचा शुक्र खूप चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग होईल। आता बघूया शनी म्हटलं की वाटते सगळ्यांना भीती, पण शनी उगाचच कुणालाही शनी महाराज त्रास देत नाहीत, हे लक्षात घ्या। शनी जेव्हा तुमचा खराब होतो तेव्हा तुम्हाला मोहरीचे तेल, तुमच्या घरी कोणीही कामाला असेल, समजा भांडेवाली मावशी, धुणवाल्या मावशी, केर फरशीवाल्या मावशी, तुमच्या अपार्टमेंटचे वॉचमन, तुमच्या ऑफिसमधला स्टाफ मेंबर, कोणीही जे आपल्याकडे काम करतात, अशा लोकांना मोहरीचे तेल दान करा। नुसतं मोहरीचं तेल दिलं तर कुणी घेणार नाही, त्याच्यासोबत काहीतरी द्या, म्हणजे तुमचा शनी स्ट्रॉंग होईल।
त्याचप्रमाणे कुत्र्याची सेवा करा, त्यामुळे पण तुमचा शनी स्ट्रॉंग होईल. शनी मंदिरात जाऊन या, त्यामुळे पण तुमचा शनी स्ट्रॉंग होईल. कुत्र्याला चुकूनही मारू नका, चप्पल काठी अशा गोष्टी मारू नका, त्यामुळे अत्यंत शनी महाराज तुमच्यावर क्रोधित होतात. न्यायानं जगा, न्याय करा, कुणावर अन्याय करू नका, कुणाचं काही हडकू नका, कुणाच्याही गोष्टींची कुठल्याही वस्तुरूपी मानवरूपी हाय घेऊ नका. ही हाय जर घेतली तर शनी तुमच्या हात धुवून मागं लागतात, असे त्रास तुमच्या मागं लागतात की त्यातून तुम्ही बाहेर पडू शकत नाही. आता राहू पीडित लोक काय करतात तर चुकीचा निर्णय घेतात आणि आयुष्यात चुकत जातात. त्यासाठी तुम्हाला एक सोपा उपाय, तुम्ही म्हणाल हा काय झाला उपाय, पण हो, टॉयलेट साफ करणे हा राहूसाठी सगळ्यात उत्तम उपाय आहे. आता हल्ली हिरवे बिरवे भरपूर हार्पिक निघालेत, पण निळ्या हार्पिकनेच टॉयलेट साफ करणे शनिवार टू शनिवार हा राहू तुमचा चांगला करण्यासाठीचा उपाय आहे. त्याचप्रमाणे कच्च्या दुधामध्ये काळे तीळ घालून शिवपिंडीवर अर्पण करणे मंदिरात जाऊन रोज केले खूप चांगले, अन्यथा सोमवार टू सोमवार केले तरी तुमचा राहू पीडित चांगला होईल. यामुळे तुम्हाला मायग्रेन, सर्दी असे वारंवार जे आजार होतात राहू खराब असल्यावर ते होणार नाहीत. केतूचं एकच आहे की केतू खराब असेल जास्तीत जास्त दान पुण्य करा, अध्यात्मामध्ये जास्त या, म्हणजेच काय मंत्रोच्चार करा, जितका जमेल तितका मंत्रोच्चार करा, ध्यान करा, तुमचा केतू ग्रह स्ट्रॉंग होईल. तर अशा पद्धतीने कुठला ग्रह खराब असल्यावर काय करावे, आणि जर तुम्हाला माहितीच नाहीये की तुमचा कुठला ग्रह खराब आहे तर या सांगितलेल्या सगळ्या सेवातली एक सेवा एक महिना किंवा एक आठवडा करा, तुमचे सगळे ग्रह स्ट्रॉंग होतील. सगळ्यात महत्त्वाचं ही जी नवग्रह चौकी आहे ती मंदिरामध्ये अवश्य ठेवा आणि प्रत्येकाने ह्याला फक्त नमस्कार करा आणि ओम नवग्रह देवताय नमः या मंत्राचा 11, 1, 2, 3, 5 वेळा जप करा. बास किंवा याची पूजा करा, बास. तुम्हाला बाकी काहीही करण्याची गरज नाही. मात्र लक्षात ठेवा, चंद्र सूर्य म्हणजे आपले आई वडिलांची सेवा चुकवू नका. राहू केतू हा पण बरेच वाईट परिणाम देतो. शुक्र पत्नी मुलगी यांना खुश ठेवा. शनी म्हणजे प्राण्यांवर सेवा, अपंगांची सेवा हे शनीचं काम आहे. मंगळ म्हणजे हनुमानाची सेवा. बुध म्हणजे हिरव्या वस्तू. गुरु म्हणजे हळद आणि गुरूंची सेवा. बाकी तर तुम्हाला मी सगळं सांगितलं. तर या अगदी मेन गोष्टी आहेत त्या लक्षात घ्या. चांदीचं पैंजण घाला अशी आपली आई का म्हणायची, जोडव्या घाला का म्हणायची, अंगठ्या घाला का म्हणतात हे तुम्हाला आज लक्षात आलं असेल, कारण प्रत्येक गोष्टीचा कुठल्या तरी ग्रहाशी काहीतरी संबंध आहे. व्हिडिओ आवडला का नक्की सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन संध्याकाळी नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.